मी जान्हवीसाठी म्हणाले. एवढं उकडतंय इथे आणि या दिवसात तिला त्रास नको ना, म्हणूनच एसीचं कूलिंग थोडं वाढवायला हवं. हे असं आहे का? अरे मग आधी नाही का सांगायचंस? अरे ए नितीन, पहिल्यांदा ते मेकॅनिकला बोलवा, सर्व्हिसिंग करून घ्या. त्याने मी एक काम करतेस का, हे हा एसी जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत माझ्या केबिन मध्ये बसतेस, किंवा एक काम कर ना, तू स्टाफ रूम मध्ये जाऊन बस. चालेल सर? नाही, आय एम क्वाईट कम्फर्टेबल. म्हणजे तसं उकडतंय थोडंसं, पण इट्स ओके. कम्फर्टेबल नाही? असं कसं? मी 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 आत्ताच्या आत्ता त्या मेकॅनिकला फोन करतो आणि सर्व्हिसिंग करून घेतो. यू डोंट वरी. मी करतो फोन. डोंट. हो सर. पण ना चमची कुठली? अरे अरे काय सांगतोस काय तू? साहेब, हे खूप चांगलं झालंय. म्हणजे डिवोर्स कॅन्सल? हो, तसा अर्ज केलाय मी कोर्टात. आय एम सो हॅपी फॉर यू. जान्हवीला सांगितलंस? हो, सांगितलं ना. रोज होतात आमचे फोन. बरोबरच जातो ना घरी आम्ही. खूप वेळ असतो माझ्याकडे तिला हे सगळं सांगायला. सॉरी. तू म्हणून का उपयोग? सॉरी श्री, आता संपवलं आहे सगळं. मी संपवलेलंच आहे. मग आता हे काय बोलतोय? आता सगळं तुझ्या मैत्रिणीवर अवलंबून आहे. अजूनही ती माझी मैत्रीणच आहे का? तिच्या वागण्यावरनं तसंच वाटतंय. पण तसं काही नाहीये. इगो आहे ना तिला. श्री, तिला इगो नाहीये, तिला प्रॉब्लेम आहे. अरे बास झालं. प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. अरे कसला प्रॉब्लेम आहे? मला नको कळायला. मी नवरा आहे ना तिचा, मला नको कळायला. प्रत्येक जण मला सांगताय की काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. पण काय प्रॉब्लेम आहे कोणी सांगेल का मला? मी काय अंतर्ज्ञानी आहे का? मला कसं कळेल? आणि तिला तर गरजच नाही मला सांगण्याची. का आता मीच जाऊन तिला विचारायचंय की बाई ग काय प्रॉब्लेम आहे सांग मला. श्री, अरे चिडू नकोस. मी चिडत नाहीये रे. मी फक्त थोडा एक्साइट झालोय म्हणून माझा आवाज चढलाय बस. आणि जर तिला इगो असेल ना तर मग मलाही इगो आहे.